नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे के टेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघितलं आहोत इरा सीझन 11। तर तुम्ही मित्रांनो या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करता मित्रांनो। तर मित्रांनो, गाडी असेल हा प्रश्न आता चालू झालेला आहे मित्रांनो। तर गाडी असेल म्हणला हा आपला पहिला प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये की मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं आहे असं सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो। इथे हे ऑनलाईन सर्च करा लागते, म्हणून मी इथे वायफाय ऑन करून इथे हॉटस्पॉट जोडत आहे मित्रांनो। कारण की हे प्रश्न हे ऑनलाईन सोडवायला लागते हे प्रश्न मित्रांनो। म्हणून आता आपण हे डेस्कटॉपवर जाता आणि वर्ड सर्च करता मित्रांनो, आणि वर्ड ओपन झालेला आहे मित्रांनो। आता हे इनवल हे शब्द आहे ना मित्रांनो, याले कॉपी करायचं मित्रांनो, Ctrl+C आणि Ctrl+V ने इथे पेस्ट करायचं मित्रांनो। आणि इथं हे सिलेक्ट करायचं मित्रांनो, हे पहिलं आणि दुसरं याच्या दोघंपैकी कोणतं पण सिलेक्ट केलं जमते मित्रांनो। पण इथं मी माझ्या मी दुसरं सिलेक्ट करत आहे आणि क्रिएटवर हे क्लिक करत आहे मित्रांनो आणि सबमिट मारत आहे मित्रांनो। तर हे आपलं प्रश्न बरोबर झालेला आहे मित्रांनो। तर हे आपला दुसरा प्रश्न चालू झालेला आहे आपला मित्रांनो। तर या दुसऱ्या प्रश्नाने आपल्याला फाईलमध्ये जात आहे मित्रांनो, मग एक्सपोर्टमध्ये जात आहे मित्रांनो। फाईल एक्सपोर्ट आणि क्रिएट PDF मध्ये जात आहे आणि मग त्यानंतर इथे असं काही लिहून टाकायचं मित्रांनो, मग पब्लिश करायचं मित्रांनो। आता हे पब्लिश होत आहे मित्रांनो, म्हणून थोडा वेळ वाट पाहत आहे। आता सबमिट मारायचं मित्रांनो पब्लिश झाल्यावर अशा प्रकारे आणि ओके करायचं। आणि आता हे तिसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर येथे मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपल्याला फाईल टॅब ओपन करावे लागेल आणि त्यात म्हणताहून डेस्कटॉप सिलेक्ट करून ते डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी याले कॉपी Ctrl+C दाबून
कॉपी करून इथे Ctrl+V पेस्ट करावं लागेल मित्रांनो. आणि हे आता सबमिट मारायचं मित्रांनो. आता ओके दाबायचं मित्रांनो. आणि आता हे चौथा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर इथे सुद्धा आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं सांगितलेलं आहे, पण इथं नेटचा प्रश्न आलेला असल्यामुळे आपल्याला इथं मी हॉटस्पॉट ऑन करून इथं डाटा जोडणार आहोत मित्रांनो. तर आता ते पुन्हा आपल्याला वर्ड सर्च करायचं आहे मित्रांनो. डेस्कटॉपवर जाऊन वर्ड सर्च करायचं मित्रांनो. आणि हे आपलं आता वर्ड आता डॉक्युमेंट बोललेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे ऑर्गॅनिक शेप्स रेझ्युमले सिलेक्ट करत आहे मित्रांनो. आणि Ctrl+ दाबून कॉपी करत आहे आणि इथं सर्च फॉर ऑनलाईनमध्ये Ctrl+V पेस्ट करत आहे मित्रांनो. हे होत नसल्यामुळे हे रेझ्युमले आपण कट करत आहोत मित्रांनो. आणि इथं हे याला सर्च करत आहोत मित्रांनो. आणि हे दुसऱ्या किंवा पहिले कोणत्याही पण निवडू शकतो मित्रांनो. आणि क्रिएटवर क्लिक करायचं मित्रांनो. आणि सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो. ओके करायचं. आता 5वा प्रश्न चालू झालेला आहे. तर इथे वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं सांगितलेलं आहे. तर इथे आपण वर्ड क्लिक करू आणि इथं वर्ड ओपन करू. तर हे वर्ड ओपन झालं. ब्लॅक डॉक्युमेंट घ्यायचं, फाईलमध्ये जातं, न्यू मध्ये जातं मित्रांनो. आणि ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आणि सबमिट करायचं मित्रांनो. आणि हे आता बरोबर झालेलं आहे. आता हे 6वा प्रश्न चालू झालेला आहे. तर इथे आपल्याला वर्ड हे ओपन करायचं आहे. ओपन करायचं नाही आहे मित्रांनो. इथे ओपन झालेलं आहे पहिलेच. तर इथं फाईलमध्ये जातं, मग त्यानंतर इथं आपल्याला न्यू मध्ये जातं मित्रांनो. आणि इथं ऑर्गनाइज ही अशी टेम्पलेट येणार. इथं याला क्रिएट वर्क करायचं आणि सबमिट वर्क करायचं मित्रांनो. ओके झालं. आता 7वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. याच्यात मी हे वर्ड फाईल पहिलेच ओपन झालेली आहे. इथं फाईलमध्ये जातं मित्रांनो आणि शेअरवर जातं आणि ईमेल, प्रेझेंट, ऑनलाईन, पोस्ट फॉर ब्लॉग असं हे सर्वच काही असं पाहून घ्यायचं मित्रांनो. आणि मग सबमिट करायचं मित्रांनो. आणि हे आता 8वा प्रश्न मित्रांनो. तर इथे आपल्याला वर्ड डॉक्युमेंट पण झालेलं आहे. आता इथं फाईलमध्ये जातं मित्रांनो. मग एक्सपोर्टमध्ये जातं मित्रांनो. इथं फाईलमध्ये जातं, मग एक्सपोर्टमध्ये जातं मित्रांनो. आणि मग क्रिएट PDF आणि XPS हे वालं दिसत असेल आयकॉन, इथं क्लिक करायचं मित्रांनो. आणि इथं काही लिहून टाकायचं मित्रांनो आणि पब्लिश करायचं मित्रांनो. आणि पहिले याला पब्लिश करायचं मित्रांनो. मग सबमिट मारायचं मित्रांनो. ओके क्लिक करायचं. आता हे 9वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर आता इथे आपल्याला कॉपी पेस्टचा ऑप्शनचा वापर करण्यात आहे. इथं याला सिलेक्ट करायचं मित्रांनो. आणि इथं हे कॉपी करायचं मित्रांनो इथून. आणि हे यानं पेस्ट करायचं मित्रांनो. अशा प्रकारे दाखवता असल्याप्रमाणे. आता हे 10वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. इथे आपल्याला हे पूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. आणि इथं फॉन्ट आहे ना, आपल्याला कॅलिब्रेटरी बॉडी घ्यायचा आहे मित्रांनो. आणि ते फॉन्ट साईज 16 घ्यायचे आहे मित्रांनो. जशा प्रकारे दाखवता मी तशा प्रकारे करायचं आहे मित्रांनो. आणि हे आता एंड एक्झाम करत आहो मी. आता एंड एक्झाम झाली आता. ओके. आणि आपल्याला 100पैकी 100 पडले पहा मित्रांनो. तर मित्रांनो 11व्या सेशनपासून हे प्रोसेस फोलिओ हा नवीन प्रश्न येत असतो मित्रांनो. तरी हे प्रोसेस फोलिओ आपण स्टार्ट केलं मित्रांनो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला मित्रांनो 1 मिनिटापर्यंत थांबा लागते मित्रांनो. त्याच्यानंतरच आपल्याला सबमिट मारता येते. नाही तर आपल्याला सबमिट मारता येत नाही. तर आपल्याला थोड्या वेळपर्यंत वाट पाहावं लागेल मित्रांनो. इथं मी असं काही ना काही ते करावं मित्रांनो. इथं थांबून राहिलं ते चालते मित्रांनो. फक्त 1 मिनिटापर्यंत पण थांबून लागते इथं मित्रांनो. मग त्यानंतर इथं सबमिट मारा लागते. इथं असं तर असं मी काही ना काही असं काही कधी म्हणून. तर इथं आता हे बस थोड्या वेळानंतर आता 1 मिनिट पूर्ण होणार आहे मित्रांनो. बस थोडा वेळ अजून आहे. बस थोडा वेळ वाट पाहावी लागते. तर इथं हे आपलं हे कंप्लीट व्हायला चाललं. आता बस हे
4-5 सेकंदाचं राहिलं बस फक्त. आता बस हे झालं. आता हे सबमिट मारतो आता मित्रांनो. आता ओके. आता हे सबमिट होत आहे मित्रांनो. आता हे इथं सबमिट झाल्यावर ची पुढची स्टेप आहे ना मित्रांनो, इथं हे आता येणारच आहे सबमिट. बस झालंच आता सबमिट. तर हे इथं मित्रांनो तुम्हाला आहे ना हे गोल आकारात हे दिसत असतं मित्रांनो. तर तिथं हे क्लिक करून तिला ऑन करत आहे. ऑन केल्यावर ते निळ्या प्रकार दिसते. मग ते सबमिट करायचं मित्रांनो. तो फाईलमध्ये फाईल निवडायची मित्रांनो. जशा प्रकारे मी निवडली याच्यामध्ये आणि मग सेव्ह करायचं मित्रांनो. मग त्यानंतर ग्रीन होते, पण सध्या हे काहीतरी फॉलो असल्यामुळे ग्रीन झालं नाही. तर इथं मी हे एका काही ना काही केलं तर आता हे प्रोसेस फुल ग्रीन झालेलं आहे मित्रांनो. आपल्याला पडले 5 मार्क पडले मित्रांनो. आणि आता हे इथं सिम्युलेशन क्वेश्चन पण हे 11व्या प्रश्नापासूनच हे चालू होतो. तर याच्यानी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला फॉन्ट कलर चेंज करायचा आहे. तर इथं जाऊन फॉन्ट कलर इथं ब्ल्यू घ्यायचं सांगितलेलं आहे. तर आपण ब्ल्यू घेतलेलं आहे मित्रांनो. आणि आता सेव्ह केलं तर हे आता बरोबर आलेलं आहे मित्रांनो. आता हे दुसरं प्रश्न त्यांनी फॉन्ट साईज 20 करायचं आहे असं सांगितलेलं आहे. इथं आपण फॉन्ट साईज गेलो आणि इथं फॉन्ट साईज 20 घेतली. तर हे झालं. आणि आता हे होते आपोआपच हे बरोबर होते, सबमिट होते. पण आपण सेव्ह करून टाकायचं मित्रांनो लवकर होते म्हणून. तर याला जस्टिफाय केलं मित्रांनो. आणि इथं लाईन स्पेसिंग इथं 1.0 करा सांगितलं तर 1.0 केले इथं लाईन स्पेसिंग मित्रांनो या प्रश्नामध्ये. तर हे 4था प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो सिम्युलेशन क्वेश्चनचा. तर इथे आपल्याला अलाइनमेंट लेफ्ट करायचे आहे. अलाइनमेंट लेफ्ट करायचे नाही. इथं शॅडोमध्ये जातं तर इनरमध्ये जाऊन हे लेफ्ट शॅडो इनर टॉप घ्यायचं मित्रांनो. तर हे 5वा प्रश्न चालू झाला आहे मित्रांनो. तर इथे अपर केस घ्यायची मित्रांनो. 3 करायची केस आणि अपर केस करायची मित्रांनो. तशा प्रकारे मी दाखवत आहो मित्रांनो. तशा प्रकारे रे आता हे 5चे प्रश्न झालेले आहे मित्रांनो. बस मग हे एक्झामला निवडलं मित्रांनो. एक्झाम केली तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो. इथं आता ओके केलं तर पाहून घ्या मित्रांनो 100 पैकी 100 पडले मित्रांनो.